तर पटायामध्ये ना रात्रीच्या वेळी देखील तुम्ही समुद्रात छानपैकी पोहू शकताय बघा. बॅक साईडला छान आहे, त्यांनी काहीतरी कव्हर अप लावलेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि हा आहे पटायाचा पूर्ण बीच रोड. बरं, हे सांगायचं विशेष काही कारण नाही आहे, पण आपण पुणे प्लस मार्फत बरेचसे प्रोजेक्ट, बऱ्याचशा प्रॉपर्ट्या विकत असतो किंवा प्रमोशन करत असतो. तर प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणं असतं, तुमची प्रॉपर्टी किंवा तुमचा प्रोजेक्ट जर का असेल, मग ती कुठेही असू द्या, ती जर काही विकायची असेल ना, तर तिचं प्रॉपर प्रमोशन होणं हे महत्त्वाचं आहे. आता बरेचसे जण मला फोन करतात की आमची प्रॉपर्टी विकायची, तर आपण त्यांना नॉमिनल चार्जेस सांगतो. म्हणजे साधारणतः आम्ही एक 5000 रुपीज वगैरे चार्जेस घेतो. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे डिस्क्रिप्शन आम्हाला पाठवायचे, त्याच्यावरनं मग आम्ही एक प्रमोशनचा व्हिडिओ करतो. बरं, प्रमोशनचा नुसता व्हिडिओ करत नाही, तर त्याची आम्ही पोस्ट देखील तयार करतो. पोस्ट इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जाते. नंतर त्याचा एक व्हिडिओ तयार केला जातो. तो व्हिडिओ जातो यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती. म्हणजे एवढं सगळं आपण फक्त 5000 करतो. पण तुमचा जर काय एखादा प्रोजेक्ट असेल म्हणजे प्लॉटिंगचा, बंगलोजचा, तर त्याच्यासाठी मात्र आम्ही साईट व्हिजिट करतो आणि त्याचे 50,000 रुपये चार्जेस घेतो. कारण जाण्या येण्याचा डिस्टन्स असतो, व्हिडिओ मोठा असतो, एक दिवसाचा स्टे करायला लागतो. तर ह्या गोष्टी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की तुम्ही जर काय करोडोचे प्रोजेक्ट करताय, एखादा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट असेल तुमचा 10-20 कोटीचा, पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की प्रमोशनसाठी आपण 2 रुपये पण खर्च करत नाही आणि एक्सपेक्ट करतो की आपला प्रोजेक्ट विकला जावा. म्हणजे असे कोकणात भरपूर प्रोजेक्ट आहेत की ते अर्धवट पडलेले आहेत, विकले गेलेले नाही आहेत. ह्याचं मेन कारण म्हणजे प्रमोशन. तुम्हाला माल तयार तयार करता येतो, पण प्रोजेक्टच्या बरोबर मध्यभागी म्हणजे प्रोजेक्ट आपला अर्धा तयार होतो आणि प्रोजेक्ट बंद पडतो. का? तर आपण त्याचं नीट प्रमोशन करत नाही, विक्रीसाठी त्याला पुश करत नाही. तर हे मी सांगत असतो की आम्ही काही खूप चार्जेस घेत नाही. पण बरेचसे लोक मला फोन करतात, सर आमचा प्रोजेक्ट आहे, माझी प्रॉपर्टी आहे, ती विकायची आहे. तर मी त्यांना सांगतो, वा अशी अशी आमची प्रोसेस आहे. बरं, आपले काही चार्जेस खूप नाही आहेत. तुम्ही स्वतः जरी बरेचसे लोक प्रमोट करतात फेसबुक, इंस्टाग्रामवरती, त्याला पेड प्रमोशन म्हणतात, ते मित्रांनो प्रचंड महाग आहे. म्हणजे आपण जे घेतो, प्रमोशन करतो, तर आपल्या अकाउंटचा रिचार्ज हा 20 मिलियन आहे. मग तेवढा रीचचं जर का तुम्हाला प्रमोशन तुम्ही डायरेक्ट फेसबुकवर करायला गेला ना, तर कमीत कमी 8 दिवसाकरता तुम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये लागतील. म्हणजे आणि तेच आपण करतो किती, 5,000. का? तर बाबा तुमची प्रॉपर्टी विकली जावी. आणि पुणे प्लस चॅनल पण आता नवीन नवीन आहे, थोडंसं मार्केटमध्ये त्याला जंप बसवायचा आहे. बऱ्यापैकी आपण अनेक ठिकाणी पोचलेलो आहे, पण असा एक मला प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे ना, की जेणेकरून प्रत्येक माणसाला त्याची प्रॉपर्टी विकता आली पाहिजे. म्हणजे आपलं मराठी सिनेमासारखं आहे. मराठी सिनेमा काढायला खूप लोक उत्सुक असतात, खूप हौशी लोक असतात. 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी पिक्चरमध्ये टाकतात, पिक्चर तयार करतात. प्रॉब्लेम होतो कुठं, 3 कोटीचा पिक्चर तयार होतो, पण पुढचा 1 कोटी त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांच्याकडे नसतात आणि मग पिक्चर तिथे बोंबलतो. सेम प्रोजेक्टच्या बाबतीत होतं की प्रोजेक्ट चांगला केला जातो, सर्व काही चांगलं केलं जातं, पण मेन आपण कस्टमरपर्यंत पोचत नाही. मेन जो बायर आहे त्याच्यापर्यंत पोचत नाही. आणि माझं लोकांना हेच सांगत असतो की आपण 5000 लोकांना जास्त वाटतात की 5,000 रुपये कशाला द्यायचे. अरे 5,000 रुपयामध्ये तुम्हाला कमीत कमी 20 मिलियनचा रीच होतो. म्हणजे मी ज्यांचे प्रमोशन केलेत, मग त्यांनी तर स्वतः कमेंटमध्ये टाकावं. मी काय उगाच त्यांचे क्लिप घ्या आणि त्या प्रमोशन म्हणून चिटकावा की बघा ह्यांचं मी प्रमोशन केलं, ह्यांचा प्रोजेक्ट विकला गेला. हे असलं काही मला आवडत नाही. जिसको पता है उसको पता है, जिसको नहीं पता है. तरी हा मुद्दा म्हणून व्हिडिओ का केला मी, कारण बरीचशी लोक मला फोन करत असतात, सर माझी प्रॉपर्टी विकायची आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, एक तर झालं प्रमोशन करत नाही, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अवाजवी अपेक्षा. म्हणजे जेव्हा एखादी प्रॉपर्टी माझ्याकडे विकायला येते, बघा इथे एक हे की इथं लाटा मोठ्या नसतात, तर लहान मुलं देखील बघा छान इथे पोहू शकतात. तर दुसरं म्हणजे अवाजवी अपेक्षा. म्हणजे मी बऱ्याचशा लोकांना सांगतो, अरे तुझी ही जी प्रॉपर्टी आहे ना, आता ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन माझ्यामध्ये जरी तुम्ही एखादा प्रोजेक्टमध्ये बंगला करताय, एखादी वाडी विकताय, एखादं घर विकताय, तर बाबा ह्याची एक 10 रुपये समजा एक अपेक्षा असेल की
तिथपर्यंत तुमची प्रॉपर्टी विकली गेली पाहिजे. पण आपल्या अपेक्षा ज्या असतात त्या असतात 40 रुपये 30 रुपये. तर मी त्यांना म्हणतो, सर ज्या गोष्टीची किंमत 10 रुपये आहे ती गोष्ट जास्ती असं, झालं तुमचं नशीब चांगलं, तुमचं लक चांगलं तर 12 रुपयाला जाईल. पण 30 आणि 35 रुपयाला इम्पॉसिबल. आणि कोकणामध्ये मित्रांनो असे अनेक प्रोजेक्ट, अनेक वाड्या, अनेक वस्त्या आहेत की लोकांनी, पुण्या मुंबईच्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. आज वयानुसार किंवा वयोमानामुळे त्यांना तिथं जाता येत नाहीये, प्रॉपर्ट्या धूळ खात पडलेल्या आहेत, विकल्या जात नाही. तर अशा लोकांना मी सांगत असतो की तुम्ही या आमच्याकडं, तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची ना, नॉमिनल चार्जेस घ्या पण तुमच्या प्रॉपर्टीतनं बाहेर पडा तुम्ही. पण लोकांना ते 5,000 रुपये जास्त वाढतात आणि तीच प्रॉपर्टी वर्षोनवर्ष विकत असतात. म्हणजे बरीचशी लोक माझ्याकडे आहेत, मागचे 3-3, 4-4 वर्ष एकच प्रॉपर्टी विकतात. बरं मी त्यांना सांगितलं, अहो साहेब ही प्रॉपर्टी 10 लाखाची आहे, तर 10 लाखालाच जाणार, ती 50 लाखाला कुणीही विकत घेणार नाही. तुमची वस्तू जी आहे ना ती जगभरात पोहोचली पाहिजे, प्रत्येक बाहेरकडे पोहोचली पाहिजे, तर तो बाहेर तुमच्याकडे येणार ना. तुम्ही नुसतं जर का प्रोजेक्टवर बसून राहिल्या, त्या फेसबुकवर 500 आणि 600 रुपयाची ऍड करत राहिल्या, सकाळला जाहिरात दिली, सकाळ किंवा फेसबुक तुम्ही 7-8 दिवसाचे पॅकेज घेऊन तुमचा प्रोजेक्ट हा ग्लोबली मार्केटेबल होतच नाही. लोढानी प्रोजेक्ट केला अंजरल्यामध्ये, त्यानंतर कोळसरेला केला, तर त्यानं 100-150 एकरचा प्रोजेक्ट 6 महिन्यात विकून मोकळा देखील झाला. का? प्रमोशन, ॲडव्हर्टिजमेंट आणि प्रेझेंटेशन ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे या प्रमोशनसाठी, पण तुमच्या प्रॉपर्टी जर काही तुम्हाला खरंच विकायच्या असतील तर प्रमोशन केल्याशिवाय, तुमची प्रॉपर्टी ग्लोबली पोचल्याशिवाय तुम्हाला त्यातनं बाहेर पडता येणार नाही. बरीचशी लोक मी बघितलेले आहेत प्रॉपर्टी घेऊन अडकून पडलेले आहेत. आज गरजेला पैसे पाहिजेत पण प्रॉपर्टी विकली जात नाहीये. आज तुम्ही जर काय म्युच्युअल फंड, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, काय का असं ना, तुम्ही कसं दुसऱ्या दिवशी तुमचं इन्व्हेस्टमेंट इन कॅश करू शकता. किंवा चला अगदी पुण्यामध्ये चांगल्या प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी असेल, तिथे देखील तुमची पटकन इनकॅशमेंट होते. पण कोकणासारख्या ठिकाणी आउटस्कर्टला तुमची जर काय प्रॉपर्टी असेल तर तुमची ती इनकॅश होणं हे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. वेळेला तुम्हाला ती प्रॉपर्टी विकली जाणार, पैसे मिळणार असं होत नाही. तर पुणे प्लस मार्फत आपण बऱ्याचशा माझ्या ॲडमध्ये माझं स्वतःचं एक पोस्टर देखील असतं की आम्ही तुमची प्रॉपर्टी विकून देऊ चांगल्या प्राईजला. आणि बऱ्याचशा लोकांनी पुणे प्लसचा हा फायदा घेतलेला आहे. त्यांच्या प्रॉपर्ट्या चांगल्या किमतीला विकले गेलेल्या आहेत. म्हणजे अक्षरशः 2-2, 3-3 वर्ष ज्या लोकांनी प्रॉपर्ट्या विकल्या जात नव्हत्या त्यांच्या, त्या आपल्याकडे आले, आपण त्यांचं प्रमोशन केलं आणि 2-3 दिवसात त्यांची प्रॉपर्टी विकली गेली. ते देखील प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला. म्हणजे काय कस्टमर्स मला आणले, निकम साहेब अक्षरशः फोन घेऊन दमलो आम्ही, इतके प्रचंड लीड्स आणि इतके प्रचंड फोन आम्हाला आले. म्हणजे मी अतिशयोक्ती करत नाहीये. मी आपल्या चॅनलवरती बरेचसे मेंबर आहे, म्हणजे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मे बी टाकतील ते की बाबा हो खरं बोलतोय मी काय खोटं सांगत नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. हा व्हिडिओ मी आता पटायामध्ये करायचं कारण तेच आहे की मी बरेचसे लोक बघतोय, आता मला खूप जणांचे फोन येतात, सर आमची प्रॉपर्टी विकली जात नाही. तर मी त्यांना माझं एक इन्फॉर्मेटिव्ह सगळं पाठवतो की बाबा असं तुम्ही डिटेल्स पाठवा, तुमच्या प्रॉपर्टीचे लोकेशन पाठवा, फोटो पाठवा आणि 5,000 रुपये आम्ही चार्जेस घेतो. 5,000 म्हटलं की नाही मग तुम्ही कमिशन घ्या ना. आता कमिशन कधी घेणार मी? तुमची प्रॉपर्टी विकल्या गेल्यानंतर, बरोबर आहे का नाही? विकायच्या अगोदर कोण तुम्हाला देणार आहे का पैशांना? नाही. आणि तुम्हाला प्रॉपर्टी खरंच विकायची आहे, तुम्हाला जर काही 1 कोटी आणि 2 कोटी पाहिजे आणि तुम्ही जर काही 5,000 रुपये खर्च करू शकत नसाल किंवा तुम्ही 10 कोटीचा प्रोजेक्ट करतायत आणि 10 कोटीच्या प्रोजेक्टच्या मार्केटिंगसाठी तुम्ही जर काही 25-50 हजार रुपये जर काही खर्च करू शकत नसाल तर माझ्या मते तुम्ही प्रोजेक्ट तो करू नये, त्या फंदात पडू नये. कुठलाही कोकणात किंवा कुठेही प्रोजेक्ट जर तुम्हाला करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटिंगसाठी कमीत कमी 10 कोटीचा प्रोजेक्ट असेल तर 30% अमाऊंट तुमच्या खिशात पाहिजे मार्केटिंगसाठी, तरच तुमचा तो प्रोजेक्ट विकला जाईल. नाहीतर तुम्हाला तो प्रोजेक्ट विकता येणार नाही. मग तुम्ही तो प्रोजेक्ट 10 रुपयाची गोष्ट 7 रुपयाला विकून मोकळं होता. नो प्रॉफिट नो लॉस. हे जर काय तुम्ही कमीत कमी 25 ते 30% अमाऊंट ही मार्केटिंगसाठी जर तुम्ही ठेवली तर ती 10 रुपयाची वस्तू तुम्ही चांगलं प्रेझेंटेशन करून ग्लोबली पोचून कमीत कमी 12 ते 15 रुपयाला विकू शकता. म्हणजे ॲप्रिसिएशन 20-25% वर विकू शकता.
हा सर्व खटाटोप एवढा मोठा व्हिडिओ करण्यामागचं कारण माझं हेच आहे की मित्रांनो, कुठलीही गोष्ट प्रमोशन केल्याशिवाय विकली जात नाही. जगातला प्रत्येक आयटम, तुम्ही आज मोठे मोठे ब्रँड घ्या, ते देखील आपल्या प्रॉपर्टीचं, आपल्या प्रोडक्टचं हे प्रमोशन करत असतात. आणि पुणे प्लस मार्फत इतकी स्वस्त आणि इतकी चीप प्रमोशन कोणीही तुम्हाला देणार नाही. मग हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जरी सर्च केलं, तुम्ही जर काय फेसबुकवरती किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्ही सकाळची जाहिरात घ्या, एक जाहिरात द्यायला तुम्हाला 1200-1500 रुपये लागतात. एक 7 दिवसाचं पॅकेज तुम्ही सोशल मीडियावरती घ्या, फक्त फेसबुकचं घ्या, तर त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये 7 दिवसासाठी रीच असतो तुमचा. 10-15 हजाराचा रीच फक्त असतो किंवा 50 हजाराचा रीच असेल, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. तर माझं हा सर्व व्हिडिओ करायचा कटोटोप यासाठी की तुम्ही तुमच्या प्रॉपर्ट्या विकण्यासाठी माझ्याकडेच या असं नाही, पण प्रॉपर्टीचं प्रमोशन करा, ग्लोबली पोचवा, तरच तुमचा माल विकला जाऊ शकतो, नाहीतर तो विकला जाणार नाही. बरं, 5,000 दिल्यानंतर तुम्ही मला असं म्हणू नका की अहो आमची प्रॉपर्टी विकली गेली नाही. आता 5,000चं बेग तुमचा 10 कोटीचा माल विकणार नाही. त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस मार्केटमध्ये राहायला लागेल, फ्लॅश व्हायला लागेल, कंटिन्युअस कस्टमरच्या समोर तुम्ही दिसला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना, आपण सारखं फ्लॅशिंग होत राहिलं पाहिजे, तेव्हा त्या इन्क्वायरी जनरेट होतात. आणि देवाच्या कृपेने काही काय असं ना, आपल्याकडे जो काय कस्टमर आहे, फॉलोअर आहे, तो सगळा जेन्युन बायर आहे. प्रत्येकजण हा जो प्रॉपर इन्व्हेस्टर आहे, फेक ह्याच्यामध्ये क्लायंट कोणी देखील नाही आहे. आणि बऱ्याचशा चांगल्या लीड्स लोकांना येतात. उदाहरण द्यायचं झालं तर काही मी कणकवलीमध्ये आत्ता एक प्रोजेक्ट केला होता. मग त्या मालकाचा तर मला फोन आला, साहेब एक फोन आला की मागे 10 मिस कॉल असतात. किंवा बऱ्याचशा ठिकाणी मी असे कोकणात प्रोजेक्ट केले, बरेचसे प्रोजेक्ट आपण विकले देखील. तर तुमच्या सगळ्यांना तेच सांगणं आहे, प्रमोशन करायचं असेल तो पुणे प्लस, नाम सुना है ना, ध्यान में रखना. नंबर दिलाय मी, कॉन्टॅक्ट करा आणि तुमची प्रॉपर्टी विका. जर काय जात नसेल तर त्यातनं बाहेर पडा. आणि अवाजवी अपेक्षा तुमच्या प्रॉपर्टीच्या ठेवू नका. तुमची प्रॉपर्टी कोकणात असेल, कुठेही असेल, म्हणजे एनिवेअर, असं काय म्हणत नाही. जी प्राइस मार्केटेबल आहे, रिझनेबल आहे, ती प्राइस तुम्हाला आपण मिळवून देतो. पण अपेक्षेपेक्षा जास्त किंमत असेल मग मित्रांनो सॉरी, चलो वॉक कर रहे हो जरा, एक्सरसाइज. बाय.